हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे। आणि यामध्ये आज आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे। आणि मित्रांनो, ICDS व्हिडिओ सीरीज मधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे। ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा। ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे। तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा पहिला प्रश्न। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे। आणि या ICDS व्हिडिओ सीरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे। ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा। ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे। तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा पहिला प्रश्न। भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे? पहा, भारतातील महिला व बाल विकास विभागाच्या बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ ही प्रमुख योजना आहे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बेटी बचाओ बेटी पढाओ। ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न। अंगणवाडी म्हणजे काय? अंगणवाडी म्हणजे काय? चला, अंगणवाडी म्हणजे काय फटाफट आन्सर करा। अंगणवाडी म्हणजे समुदायाधारित बाल देखभाल केंद्र। बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र। पुढे पाहूया। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण कधी सादर झाले? महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण 2001 मध्ये सादर झाले। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2001। पुढे पाहूया। घरेलू हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी कोणता कायदा आहे? घरेलू हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी 2005 चा महिलांपासून घरेलू हिंसापासून संरक्षण अधिनियम। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2005 चा घरेलू हिंसापासून महिलांचा घरेलू हिंसापासून संरक्षण अधिनियम। ओके, त्यानंतर पुढे पाहूया। भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम कोणता आहे? भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम आहे जननी सुरक्षा योजना। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जननी सुरक्षा योजना। बरोबर, समोरचा प्रश्न पाहूया। अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे? अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्राथमिक शिक्षणात भाग घेण्याची आवश्यकता आहे, बाल आरोग्यामध्ये देखील भाग घेणं आवश्यक आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी देखील त्यांनी काम करायला हवं। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। बरोबर, समोरचा प्रश्न पाहूया। बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय? बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे मुलांना पोषण आहार उपलब्ध करून देणे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मुलांना पोषण आहार उपलब्ध करून देणे। आणि मित्रांनो, कालच आपण बाल संगोपन या घटकावरील देखील डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर जाऊन पाहू शकता। ICDS व्हिडिओ सीरीज आहे, प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता। पुढे पाहूया।
महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारची योजना कोणती आहे? महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी जननी सुचिता योजना आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जननी सुचिता योजना. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. बाल श्रम प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? बाल श्रम प्रतिबंधक अधिनियम 1986 या वर्षी लागू झालेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1986. समोरचा प्रश्न. सखी योजना कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? सखी योजना महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महिला सक्षमीकरण. समोरचा प्रश्न. अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे? अंगणवाडी केंद्राचा उद्देश मुलांचे शिक्षण आहे. बरोबर आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवणे हा देखील आहे आणि आरोग्य व पोषण सेवा प्रदान करणे हा देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. मातृमृत्यूदर MMR म्हणजे काय? मातृमृत्यूदर MMR म्हणजे गर्भधारणेमुळे होणारी महिलांची मृत्यू दर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गर्भधारणेमुळे होणारा महिलांचा मृत्यू दर. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्या योजनेत महिलांना सुलभ कर्ज उपलब्ध होते? पहा, कोणत्या योजनेत महिलांना सुलभ कर्ज उपलब्ध होते? प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री मुद्रा योजना. समोरचा प्रश्न. महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाते? महिलांसाठी विशेष आरोग्य योजना सुमन योजनेअंतर्गत दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सुमन योजना. समोरचा प्रश्न. कुपोषण म्हणजे काय? कुपोषण म्हणजे आवश्यक पोषण घटकांची कमतरता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आवश्यक पोषण घटकांची कमतरता. समोरचा प्रश्न. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे, महिला आरोग्य सुधारणे आहे, स्त्री भ्रूण हत्या थांबवणे आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बरोबर. समोरचा प्रश्न. बालकांचे हक्क जपणारा कायदा कोणता? बालकांचे हक्क जपणारा कायदा आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाल हक्क संरक्षण अधिनियम. समोरचा प्रश्न. प्राथमिक शिक्षण हा कार्यक्रम कोणत्या वयात लागू होतो? प्राथमिक शिक्षण हा कार्यक्रम 6 ते 14 वर्ष वयोगटात लागू होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6 ते 14 वर्षे. समोरचा प्रश्न. महिला स्वयंसेवी संघाचा मुख्य उद्देश काय आहे? महिला स्वयंसेवी संघाचा मुख्य उद्देश आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महिलांचे आर्थिक सक्षमीकरण. समोरचा प्रश्न. संगणक शिक्षण कार्यक्रम कोणत्या वयोमानानुसार चालविला जातो? संगणक शिक्षण कार्यक्रम सर्व वयोगटात चालविला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सर्व वयोगट. ओके मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. बाल श्रम प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाले? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. चला फटाफट आन्सर करा. बाल श्रम प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? आन्सर कमेंट करायचे, लक्षात घ्या. ओके, इयर कमेंट करायचे. अंगणवाडी म्हणजे काय? अंगणवाडी म्हणजे काय? चला आन्सर काढा फटाफट. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे, तुमच्या नक्कीच लक्षात राहिलेला प्रश्न आहे.
अंगणवाडी म्हणजे काय, आन्सर फटाफट कमेंट करायचं. ओके. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर किती होता? 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर होता 44. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 44. समोरचा प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यूदर सर्वात कमी आहे? पहा, कोणत्या राज्यात भारतातील माता मृत्यूदर सर्वात कमी आहे? तर तो केरळमध्ये सर्वात कमी आहे मित्रांनो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 केरळ. राईट. समोरचा प्रश्न, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर डॅश डॅश होते. पहा, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 929 होते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 929. समोरचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखायचंय. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष कधी होतं? 2020 होतं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2020. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 12 जून. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 12 जून. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या योजनांच्या आधारावर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही योजना निर्माण करण्यात आली आहे? पहा, कोणत्या योजनांच्या आधारावर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही योजना सुरू करण्यात आली? तर एकात्मिक बाल विकास प्रकल्प आहे, बरोबर. पोषण अभियान देखील आहे, राष्ट्रीय शिशुगृह योजना हे देखील आहे. ओके. आणि सबला योजना हे देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. खालील विधाने पहा. ओके. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला. ओके. आणि 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे का? तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर तो 8 मार्चला साजरा केला जातो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 8 मार्च. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, डॅश डॅश साली संयुक्त राष्ट्र संघाने CEDAW हा करार संमत केला. पहा, CEDAW हा करार संयुक्त राष्ट्र संघाने कधी संमत केला? तर 1979. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1979 हवे मित्रांनो, 1975 झाले. ओके. इथे करेक्शन करा, 1979. ओके. आणि आता हा जो आहे CEW याचा फुल फॉर्म काय आहे? तर तो देखील लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके. तर तो आहे कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ all forms of discrimination. Okay. Discrimination against women हा आहे CEDAW चा फुल फॉर्म. ओके. CEDAW चा हा फुल फॉर्म आहे. पुढे पाहूया. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या उद्दिष्ट ओळखायचे. पहा, बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे? तर पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे आहे का? तर आहे. त्यानंतर मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे आहे का? तर आहे. आणि मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे आहे का? तर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ए बी आणि सी बरोबर. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? पहा मित्रांनो,
22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुरू करण्यात आलं आणि सुकन्या समृद्धी योजना देखील सुरू करण्यात आली. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्ही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, अस्मिता योजनेबाबत विचार करायचा आहे. पहा, अस्मिता योजनेबाबत आणि वरीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, असत्य विधान. योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली का? तर झाली, हे बरोबर आहे. ओके, प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, हे देखील बरोबर आहे. आणि लाभार्थी वयोगट 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुले, हे देखील बरोबर आहे. मग असत्य विधानच नाहीये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यापैकी एकही नाही. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डॅश डॅश वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते. पहा, बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार 18 वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 18. ओके, आता मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण जे काही प्रश्न पाहिलेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करायचे. ओके, पहा, महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारची योजना कोणती आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. ABCD नाही तर ती योजनेचं नाव कमेंट करायचं, हे लक्षात ठेवा. महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारची योजना कोणती आहे? ABCD न करता डायरेक्ट योजनेचं नाव, आन्सर तुम्हाला कमेंट करायचं, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 केव्हापासून लागू झाला? 1 एप्रिल 1972 पासून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1972. राईट. पुढे पाहूया. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. पहा, महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर आहे का? तर आहे, बरोबर आहे. त्यानंतर जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर आहे का? आत्ता आपण पहिलाच प्रश्न पाहिलाय, 20 नोव्हेंबर आहे, बरोबर आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च आहे का? तर हा देखील आपण प्रश्न आत्ताच पाहिलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चच आहे. मग चुकीची जोडी कोणती? तर कोणतीच नाही. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यापैकी एकही नाही. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश सांगायचा आहे. ओके, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे? ओके, आता पहा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निःशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, हा आहे का याचा उद्देश? तर हा आहे उद्देश, बरोबर. त्यानंतर स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे, हा आहे का उद्देश? तर हा देखील आहे. आता ध्वनी प्रदूषण कमी करणे, हा उद्देश असू शकतो का रे? तर हा नाहीये. आणि पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही, तर पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, कारण हेच 2 उद्देश आहेत. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. स्त्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखायचा आहे. स्त्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता करणे, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ए आणि ब, बरोबर. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. महिला समख्या ही योजना कशासाठी होती? महिला समख्या ही योजना शैक्षणिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण व मागास भागात शिक्षण पुरवण्यासाठी होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शैक्षणिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण व मागास भागात शिक्षण पुरवणे. राईट. समोरचा प्रश्न पाहूया. स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये कोणती योजना राबविण्यात आली? स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान राबवण्यात आलं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश वर्षे या वयोगटातील निराधार, निराश्रित, परितक्त्या
कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आली आहेत. पहा कोणता वयोगट आहे, तर तो वयोगट आहे 16 ते 60 वर्ष. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 16 ते 60 वर्ष वयोगट. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. शासकीय महिला राज्यगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात? आता आपण डिटेल पाहिलंय. शासकीय महिला राज्यगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात? तर 16 ते 18 वर्ष या वयोगटातील निराधार, निराश्रित, परित्यक्त्या, कुमारी माता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, वरीलपैकी सर्व. बरोबर. पुढे पाहूया. 1964 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. पहा 1964 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला? तर DS कोठारी. ओके, यांच्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, DS कोठारी. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 केव्हापासून लागू झाला? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. फटाफट कमेंट करा. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 केव्हापासून लागू झाला? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट करायचा आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखायचे. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. फटाफट कमेंट करा. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखायचा आहे. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. फटाफट कमेंट करा. ओके. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची आपल्याला उद्दिष्टे सांगायची आहेत. पहा कोणकोणती उद्दिष्टे आहेत ते सांगायचे. पहिलं आहे उद्दिष्ट 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे. हे आहे, साहजिकच आहे, बरोबर आहे. 0 ते 6 वयोगटाची बालके फोकस केलेली असतात. त्यानंतर बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी केली जाते. हे देखील बरोबरच आहे. आणि बालकांची मर्त्यता, आजार, कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे हे देखील बरोबर आहे. आणि बालकांचे आरोग्य पहा आणि पोषण हा अति महत्त्वाचा पॉईंट आहे. बालकांचे आरोग्य आणि पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे बरोबरच आहे. कारण पोषण देखील पोषण आहार, पोषण अभियान एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा अविभाज्य भाग आहे. ओके, म्हणून हे 4ही पर्याय योग्य आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया आपण. पहा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात. बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा फटाफट आन्सर करा. या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार आहे. बऱ्याच वेळा आतापर्यंत आपण जे 33 व्हिडिओ पाहिले त्यामध्ये हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. हा तोंडपाठ झाला पाहिजे प्रश्न तुम्हाला. चला फटाफट आन्सर करा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली, केव्हा करण्यात आली, कोण सांगते? चला फटाफट. चला मी सांगतो 2 ऑक्टोबर 1975. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 2 ऑक्टोबर 1975. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिला असणार आहे. समोरचा प्रश्न. एकात्मिक बाल विकास सेवा योजना यालाच काय म्हणतात? ICDS. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश आपण पाहिलं बालकांचं पोषण, पोषणावर मुख्य भर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, बालकांचे पोषण स्तर सुधारणे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी आपल्याला ओळखायचे. पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी 18 वर्षाची बालके आहेत का? 18 वर्षाखालील बालके तर ती नाही आहेत. 6 वर्षांखालील बालके बरोबर. 0 ते 6 वर्ष वयोगट आपण सांगितलं. गर्भवती स्त्री आहेत का? तर आहेत. आणि स्तनदामाता आहेत का? तर आहेत. मग काय असेल? ब, क आणि ड असा पर्याय आहे का? पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ब, क, ड. बरोबर. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे? पहा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत महिलांसाठीची बालकांसाठीची कोणती? बेटी बचाओ बेटी पढाओ. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बेटी बचाओ बेटी पढाओ. समोरचा प्रश्न.
पहा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा पुरविल्या जातात? एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कोण सांगते? चला, पूरक पोषण आहे का? तर आहे पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण आहे, पोषण आरोग्य आहे, लसीकरण आहे, 0 ते 6 वयोगटातील लसीकरण, मातांचं गर्भवती मातांचं लसीकरण, ओके, आरोग्य तपासणी आहे आणि संदर्भित सेवा हे देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. ओके, अंगणवाडी म्हणजे काय? पहा, अंगणवाडी म्हणजे समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र. त्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण कधी सादर केले? महिला धोरण आपण पाहिलेला प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. ओके, आणि जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ हे पाहायचं आहे तुम्हाला, कारण जास्तीत जास्त वेळा MCQ सॉल्विंग हेच यशाचं गमक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण 2001 मध्ये लॉन्च केले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2001. समोरचा प्रश्न, घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी कोणता कायदा आहे? घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी 2005चा कायदा आहे का? हो का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2005चा महिलांपासून घरेलू हिंसापासून संरक्षण अधिनियम. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते? पहा, स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते? तर 6 वर्षांखालील बालकांमधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 6 वर्षांखालील बालकांमधील मध्य व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करणे. समोरचा प्रश्न, भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम कोणता आहे? भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम आहे जननी सुरक्षा योजना. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जननी सुरक्षा योजना. समोरचा प्रश्न, वीस नोव्हेंबर 1924 रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध डॅश डॅश अशी घोषणा करण्यात आली. पहा, 20 नोव्हेंबर 1924 रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध घोषणा आहे जिनिव्हा घोषणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा घोषणा. समोरचा प्रश्न, महिला शक्ती केंद्र योजना याचे काय महत्व आहे? महिला शक्ती केंद्र योजनेचं महत्व आहे महिलांचा शासनात सहभाग वाढवणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिलांचा शासनात सहभाग वाढवणे. समोरचा प्रश्न, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत लसीकरण यामध्ये कोणत्या रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता प्राप्त करून देण्याचा उद्देश आहे? पहा, कोणत्या रोगाविरुद्ध? गोवर आहे का? आहे. पोलिओ आहे का? आहे. क्षयरोग आहे का? आहे. धनुर्वात आहे का? तर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. बरोबर. समोरचा प्रश्न, अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे? अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्राथमिक शिक्षणात, बाल आरोग्यात आणि महिला सक्षमीकरण याच्या प्रशिक्षणात कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत विचार करायचा आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना. ओके, पहा किती 3 पर्याय आहेत आणि आपल्याला वरीलपैकी सत्य विधान ओळखायचे आहे. ओके, पर्याय वाचूया. या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली का? बरोबर आहे, झाली. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहिले, उद्देश 0 ते 6 वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे. बरोबर आहे का? पहिल्या प्रश्नामध्ये पाहिले, बरोबर आहे. योग्य पोषण आहार म्हटलं की विषय संपला. आरोग्य शिक्षण विषय संपला. आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनवणे.
म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ही विधाने सत्य आहेत. ओके. समोरचा प्रश्न, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश पहा, यामध्ये एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही. यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांना वयोगटानुरूप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केली आहे नाही याची पडताळणी करणे हा उद्देश आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही. यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांना वयोगटानुरूप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केली आहे की नाही याची पडताळणी करणे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय? पहा, बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे मुलांना पोषण आहार उपलब्ध करणे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मुलांना पोषण आहार उपलब्ध करणे. समोरचा प्रश्न, नई मंजिल योजना प्रामुख्याने डॅश डॅश यांच्या शैक्षणिक व जीवन जगण्याच्या गरजांमध्ये मदत उपलब्ध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारा सुरू करण्यात आले आहे. अल्पसंख्याक गट विशेषतः मुस्लिम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अल्पसंख्याक गट विशेषतः मुस्लिम. समोरचा प्रश्न, खालील विधाने कोणत्या योजनेशी संबंधित आहेत? पहा, कोणत्या योजनेशी संबंधित आहेत खालील विधाने? अ विधान आहे 14 नोव्हेंबर 2014 रोजी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्याद्वारे नवी दिल्लीतून ही योजना सुरू करण्यात आली. ओके. त्यानंतर स्वच्छ अंगणवाडी, स्वच्छ जागा, स्वतःची स्वच्छता, स्वच्छ भोजन, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय इत्यादी या कार्यक्रमांतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांना उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्देश आहे. ओके. मग ही योजना कोणती असेल? स्वच्छतेशी संबंधित आहे, तर ती आहे राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम. समोरचा प्रश्न, बालश्रम प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पहा, बालश्रम प्रतिबंधक अधिनियम हा देखील आपण अधिनियम पूर्ण पाहिलेला आहे आणि यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला यावरच्या अधिनियमावरील सर्व प्रश्न भेटतील. तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम, PCPNDT ॲक्ट या सर्व ॲक्टवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. सेपरेट व्हिडिओ आहेत, एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत, इझी टू हार्ड लेवल आहे. ते व्हिडिओ पहा, एक्झाममध्ये 100% फायदा होणार आहे. ओके. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही राईट दिले असेल. या प्रश्नाचे राईट आन्सर आहे 1986. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1986. ओके. समोरचा प्रश्न, प्रगत शैक्षणिक कार्यक्रम महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत डॅश डॅश शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. पहा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 1ली ते 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1ली ते 5वी. ओके. समोरचा प्रश्न, सखी योजना कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? सखी योजना महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महिला सक्षमीकरण. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मग तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे. ओके. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या उद्दिष्टासाठी सुरू करण्यात आली आहे? पहा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या उद्दिष्टासाठी सुरू करण्यात आली आहे? तर महिलांना गॅस कनेक्शन देण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पहिल्या पर्याय क्रमांक 2, महिलांना गॅस कनेक्शन देण्यासाठी. समोरचा प्रश्न, सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयाच्या मुलीसाठी आहे? सुकन्या समृद्धी योजना 0 ते 10 वर्ष वयाच्या मुलीसाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 0 ते 10 वर्षे. पुढे पाहूया, प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत किती रक्कम गरोदर महिलांना दिली जाते? प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत 5,000 रुपये रक्कम गरोदर महिलांना दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 5,000. समोरचा प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू करण्यात आली? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 साली सुरू करण्यात आली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 2015. समोरचा प्रश्न, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना कोणते कर्ज दिले जाते? प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना व्यवसाय कर्ज दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, व्यवसाय कर्ज. समोरचा प्रश्न, महिला सक्षम योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? महिला सक्षम योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांचे सशक्तीकरण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, महिलांचे सशक्तीकरण करणे. समोरचा प्रश्न, महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय महिला कोष कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? पहा, महिला सशक्तीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महिला कोष 1993 या वर्षी स्थापन करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1983. समोरचा प्रश्न, महिलांना सुरक्षितता आणि संरक्षण प्रदान करणारी 181 ही हेल्पलाईन कोणत्या नावाने ओळखली जाते? पहा, महिलांना सुरक्षितता आणि संरक्षण प्रदान करणारी 181 ही हेल्पलाईन महिला हेल्पलाईन या नावाने ओळखली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, महिला हेल्पलाईन. समोरचा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटासाठी आहे? प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांसाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गर्भवती महिला. पुढे पाहूया, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कोणत्या उद्दिष्टासाठी आहे? राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य करणे या उद्दिष्टासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य. समोरचा प्रश्न, सुकन्या समृद्धी योजना खालीलपैकी कोणत्या बँकेत खाते उघडण्याची सोय देते? सुकन्या समृद्धी योजना सरकारी किंवा खाजगी तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याची सोय देते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, सरकारी आणि खाजगी बँका तसेच पोस्ट ऑफिस. पुढे पाहूया, महिला बचत गट कोणत्या योजनेचा भाग आहे? महिला बचत गट. पहा, महिला बचत गट ग्रामीण आजीविका अभियान या योजनेचा भाग आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ग्रामीण आजीविका अभियान. समोरचा प्रश्न, सखी योजना मुख्यतः कोणत्या समस्यांशी संबंधित आहे? सखी योजना महिला हिंसाचाराशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, महिला हिंसाचार. समोरचा प्रश्न, प्रधानमंत्री जनधन योजना महिलांसाठी कोणता लाभ देते? प्रधानमंत्री जनधन योजना महिलांसाठी 0 बॅलन्स खाते प्रोव्हाइड करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 0 बॅलन्स खाते. पुढे पाहूया, मुस्कान योजना कोणत्या समस्येच्या विरुद्ध आहे? मुस्कान योजना स्त्री भ्रूण हत्या विरुद्ध आहे. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासंबंधी. ओके, पुढे पाहूया. महिला ई हाट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? महिला ई हाट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिलांच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देणे. समोरचा प्रश्न, महिला आरोग्य सेवांसाठी केंद्र सरकारने कोणती योजना आणली? महिला आरोग्य सेवांसाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना आणलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आयुष्यमान भारत. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? राष्ट्रीय महिला आयोग 1992 या वर्षी स्थापन करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1992. पुढे पाहूया. महिलांच्या स्वरक्षणासाठी दिल्ली सरकारने कोणती योजना सुरू केली? महिलांच्या स्वरक्षणासाठी दिल्ली सरकारने सखी योजना सुरू केली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सखी योजना. समोरचा प्रश्न, स्वाधार योजना कोणत्या उद्देशासाठी आहे? स्वाधार योजना महिलांना आश्रय देण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिलांना आश्रय देण्यासाठी. समोरचा प्रश्न, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत काय दिले जाते? जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गरोदर महिलांना आर्थिक मदत. समोरचा प्रश्न, समृद्ध महिला बचत योजना कोणत्या राज्यात सुरू आहे? समृद्ध महिला बचत योजना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढे पाहूया. महिलांसाठीच्या कोणत्या योजनेचे उद्दिष्ट रोजगार सृजन आहे? पहा, महिलांसाठीच्या कोणत्या योजनेचे उद्दिष्ट रोजगार सृजन आहे? तर ते आहे महिला ई हाट. ओके, तर ती आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिला ई हाट. समोरचा प्रश्न, कन्या विवाह योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? कन्या विवाह योजना मध्य प्रदेश सरकारची आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न, महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप कशाशी संबंधित आहे? महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप रोजगार आणि स्वयंरोजगाराशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रोजगार आणि स्वयंरोजगार. समोरचा प्रश्न, महिला कौशल्य विकास योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? महिला कौशल्य विकास योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. म्हणजे यावरून तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजलेला आहे. ओके, चला पहा पहिला प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटासाठी आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी आन्सर सांगायचं आहे, ऑप्शन करायचं ना आन्सर. ओके, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटासाठी आहे? ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, शेतकरी महिला की विद्यार्थी? हे आन्सर कमेंट करायचे. ओके, पुढे पाहूया. राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? पहा, 4 पर्याय आहेत, योग्य पर्याय कमेंट करायचा आहे, आन्सर कमेंट करायचे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तुम्हाला राईट आन्सर कमेंट करायचं, हे लक्षात ठेवा, ऑप्शन नाही. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कोणत्या उद्दिष्टासाठी आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कोणत्या उद्दिष्टासाठी आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि यामध्ये आज आपण महिलांविषयक योजना या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि मित्रांनो, या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. ओके. आणि मित्रांनो, या संबंधीचा मुख्य सेविका पदाच्या परीक्षेसंबंधीचा एक आपण प्रायव्हेट ग्रुप बनवलेला आहे. त्यावर आपण वेळोवेळी यूजफुल इन्फॉर्मेशन टाकत असतो, महत्त्वाचे प्रश्न टाकत असतो आणि महत्त्वाची माहिती आपण तिथे देत असतो. ओके. तर तो ग्रुप देखील तुम्ही जॉईन करा. आणि जर तुम्ही यापूर्वीचे ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल. आणि तुमच्या आग्रहास्तव अशा प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.